घेतला. टीम आसनीला आमंत्रित केले प्रथम बॅटिंग साठी आणि प्रारंभिक जोडीमध्ये त्याचबरोबर अक्षय शेलार भोगवली यांचे आगमन आहे. त्यांचे स्वागत करूया आणि वळूया मैदानाच्या दिशेने. दोन आक्रमक फलंदाज या आसनी टीमच्या मैदानाच्या आतमध्ये. रोशन शेलार आणि त्यांच्या सोबतीला साहिल शेलार ही प्रारंभिक जोडी आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम सायगर या टीम कडून ऋतिक धनावडे यांच्या हाती बॉल आहे. पहिलं षटक लीड गोलंदाज टीम सायगरचे पहिलं षटक हाताळतील. समोर बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर बॅटिंग मधली आक्रमकता अर्थात रोशन शेलार स्ट्रायकर एंडला आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. माननीय श्री किशोरजी सुर्वे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. पहिला बॉल पडतो. सर दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा पण वेळ घेऊ नका. दुपारची आता 1 वाजलेली आहे. मॅचला होते सुरुवात. 1 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल पडतोय. एका बाजूला ऋतिक धनावडे तर एका बाजूला रोशन शेलार. पहिलाच बॉल उजव्या स्टीच्या बाहेर. पंचांनी सांगितलं की नकारात्मक बॉल आहे हा. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलच्या पाठीमागे झाला खरा, परंतु पंचांनी सांगितलं की दिशा खराब, हा वाईट बॉल. पण दोन्ही संघांमध्ये आपण चर्चा केली ना तर युवा खेळाडूंचा भरणा हा दोन्ही संघांमध्ये आहे. त्यामुळे एक चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. ऋतिक धनावडे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत रोशन शेलार. एक पाय पुढे काढला, एक पाय क्रीज मध्ये रोवला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉलच्या मिनिट पर्यंत टप्प्यापर्यंत रोशन शेलार यांची बॅट पोचू शकलेली नाहीये. हा निर्धाव बॉल आलाय. तुम्ही पाहताय अनुभवताय डांगरेकर गावाची मानाची सन्मानाची स्पर्धा अजिंक्य चषक 2024 पर्व 4 आणि ज्याचा आपण आस्वाद घेत आहोत. आजचा अंतिम दिवस. गेली 3 दिवस ही स्पर्धा रंगली आहे याच मैदानावरती. हा डॉट बॉल टाकलाय. 1 धाव 1 बॉल असं विश्लेषण करूया. छोट्या उसळीचा बॉल. बॅकअपला खेळाडू नाहीये. क्षेत्ररक्षक धावत जाता जाता आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न अखेरकार निष्फळ ठरतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी आणि सत्र क्रमांक 1 चा पहिला चौकार रोशन शेलार यांच्या बॅटमधून आलाय. छोट्या उसळीचा बॉल अंगावरती येत होता आणि तोच बॉल पाठवला सी कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून. सरळ 4 धावांसाठी अखेरकार प्रयत्न फसला क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा. धावफलकावरती 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत 5. चला घाई करा. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला रोशन शेलार. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. नशिबाचा चौकार टीम आसनीला. फलंदाज आणि यष्टिरक्षकाला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी चाललाय. पुन्हा एकदा पाहिजे बॉलची दहाकता. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क निश्चित चांगल्या प्रकारे होऊ शकला नव्हता आणि त्यानंतर बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावांसाठी हा एक चालाय चौकार टीम आसनीसाठी. धावसंख्या वेग पकडतीये. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहताय आणि जिथे आता ऋतिक धनावडे पुन्हा तयार होत आहेत. 2 बॉल थोडेसे महागडे आहेत परंतु जोमाने आज कमबॅक करावं लागेल. जे काही मिश्रण आहे गोलंदाजी मधली भिन्नता आहे ती आज अंमलात आणावी लागेल. एका बाजूला आक्रमक फलंदाज रोशन शेलार तयार. वळवलाय बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून जातील आणि हाय बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी. रोशन शेलार यांनी या ओव्हर मध्ये काय केलंय, पॉवर प्लेचं षटक आणि फक्त 30 यार्ड सर्कल क्लिअर केलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग रोशन शेलार करतायत आणि 30 यार्ड सर्कल क्लिअर करत बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी एक चांगलं टेलिकास्ट. ओमसाई एमटीसी संपूर्ण टीम चांगल्या प्रकारे काम करते आणि मला वाटतं आज तर विनोदजी सुर्वे या ठिकाणी आपण उपस्थित व्हायचं आहे. विनोदजी सुर्वे दादा. आणि 6 ठिकाणी ओमसाई एमटीसीचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. या बॉलच्या पाठीमागे पहा 10 पंचांनी सांगितलं की वाईड आहे, दिशा खराब आणि 6 ठिकाणी ओमसाई एमटीसी वाहिनी स्पर्धा कव्हर करते. या स्पर्धेशी देखील ही वाहिनी जोडली गेलेली आहे. धावफलकावरील धावा आहे तब्बल 14 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आसनी.
बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल चाललाय डीप पॉइंटला, सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धाब्यांसाठी कलात्मक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार घेतलाय रोशन शेलार आणि टीम आसनीने आणि एका बाजूला ऋत्विक धनावडे यांच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. निश्चित एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे ऋत्विक धनावडे यांची. एक बॉल त्यांचा डॉट निश्चित होता, परंतु त्यानंतर जर पाहिलं ना तर त्यांनी ओसंडून धाबा खर्च केल्या तब्बल 18. ऋत्विक धनावडे यांच्याकडे वेग चांगला आहे आणि त्या वेगाला आता प्रत्युत्तर दिलंय. बॉल थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षकांनी बॉलची शर्यत आणि अखेरकार बॉल थांबवला गेला आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या आसनी टीमला धाबा 3. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना टीम आसनीने बनवलेले आहेत धाबा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धाबा बिनगडी बाद. पण सुरुवात जी आहे ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली केलेली आहे. 21 धाबा रोशन शेलारांच्या बॅटमधून ज्या प्रकारे या धाबा आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तब्बल 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि फार महत्वाचे होते. चला टीम सायगर आपण घाई करा, आपण एकत्रित येऊ नका, आपल्याला विनंती आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आज 3 सामने अधिक आहेत. हे पहा लाईव्ह टेलिकास्टमध्ये ज्यांनी यूट्यूबसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केले ते श्री ज्ञानदेव सुर्वे DS यांचा बॅनर तुम्हाला बघायला मिळतोय, जे श्री कालभैरवनाथ सहकारी फंड डांगरेगर मुंबईचे आहेत अध्यक्ष. हे काही बॅनर्स आहेत ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. मग नितीन श्रीरंग सुर्वे असतील उद्योजक. हे काही फ्लेक्स आहेत तुम्हाला बघायला मिळत आहेत. श्री साई मेडिकल्स यांनी देखील विशेष सहकार्य केलेलं आहे. विशेष सहकार्याचे बॅनर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत ओम साई MTC यांच्या माध्यमातून आणि किंबहुना ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला श्री सचिन शेठ आंग्रे यांच्या वतीने मिळालेल्या आहेत. दोन्ही संघांना इथून पुढे आता विनंती करण्यात येणार आहे की आपल्याला अधिकचा वेळ घेऊन चालणार नाही, कारण आपण 40 मिनिटं उशीर आहोत. त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या स्पर्धेमध्ये सेमीफायनल फायनल कोण जिंकेल, इन्स्टावरती जावली क्रिकेट असोसिएशन पेज आहे आणि त्या पेजवरती तुम्हाला ही पोस्ट बघायला मिळेल. ही स्टोरी आहे, तुम्ही तिकडे जाऊन आपली मतं तुम्ही नोंद करू शकता. आणि निश्चित मित्रांनो जावली क्रिकेट असोसिएशन या पेजला आपण फॉलो करायला विसरू नका. या पेजवरती येणाऱ्या किंबहुना अंतर्गत येणाऱ्या जावली क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा अपडेट्स तुम्हाला इकडे घेता येतील. ज्या खेळाडूंनी चांगला खेळ केला आहे त्यांचे अपडेट तुम्हाला घेता येतील. आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय तर 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 23 माफ करा, ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. सुमित धनावडे यांच्या हाती बॉल सोपवलेला आहे. आज सुमित धनावडे यांना चांगला खेळ करावा लागेल. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे, ती विकेट आज प्राप्त करावी लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज पुन्हा तयार, ज्यांनी बॅटिंग आज चांगली केली आहे रोशन शेलार. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केला, एका धाब्याचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि धावसंख्येला पुढे नेलंय. सायगर संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि पहिली विकेट सायगर संघाला कोणत्या बॉलवरती मिळेल. सुमित धनावडे पुन्हा तयार होतील. तोपर्यंत आपण आतापर्यंत सत्र क्रमांक 1 चा आढावा घेऊया. बॅटिंग मध्ये रोशन शेलार यांच्या बॅटमधून आलेले 3 चौकार, 2 वेळा 2 दुहेरी धावा आहेत, 1 वेळा तिहेरी धावा आहे. अशा प्रकारचं विश्लेषण आपण त्यांच्या या बॅटिंगचं करूया. एका बाजूला पहिल्या षटकामध्ये ऋत्विक धनावडे यांनी तब्बल 21 धावा खर्च केल्या, ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये अवघ्या 3 बॉलमध्ये 4च धावा सुमित धनावडे यांनी खर्च केलेल्या आहेत. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती येईल. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला या सुबक अशा ट्रॉफीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते डांगरेगर गावचे युवा उद्योजक श्री सचिन शेठ आंग्रे यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया.
त्यांची पहिल्या दिवसामध्ये देखील उपस्थिती आपल्याला लाभली होती आणि याही दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. छोट्या उसळीचा बॉल, क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या पुढे सरसावतीये आणि किंबहुना पहा या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका सायगर टीमने खर्च केलेला नाहीये. फलंदाजांवरती बंधनं ठेवलेली आहेत. आपण चर्चा करत आहोत तब्बल 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला रोशन शेलार ज्यांनी प्रभावशाली बॅटिंग केली आज. फुलटॉस बॉल, सन्मान दिलाय. किंबहुना या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळेल का? तर हा डॉट आलेला आहे. अंतिम बॉल. सुमित धनावडे यांनी आता फलंदाजांचं वाचन केलंय आणि चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल पॉवर प्ले क्रमांक 2चा. या बॉलला फक्त सन्मान दिला. 1 धाव घेत स्ट्राइक रोशन शेलार यांनी आपल्याकडे ठेवलेला आहे. अखेरकार 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करणारा टीम आसनी या टीमने बनवलेल्या आहेत धावा 28 धावा बिनगडी बाद. म्हणजे 14च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करतोय आणि या सरासरीने जर या टीमने बॅटिंग केली ना तर 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा येऊ शकतील. आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे तर 5 षटकांच्या पाठीमागे 70 पर्यंत हा संघ मजल मारू शकेल. परंतु चला घाई करा, याचा विचार टीम सायगरला करावा लागेल. हा संपूर्ण व्यासपीठ आहे. मुख्य व्यासपीठावरती विराजमान असलेले संपूर्ण मान्यवर तुम्हाला बघायला मिळतील. या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. विष्णुअप्पा धनावडे साहेब आहेत, सचिन शेठ डांगरे आहे, संपूर्ण डांगरेगरचे ग्रामस्थ तुम्हाला बघायला मिळतील. या स्पर्धेचा मुख्य व्यासपीठावरतून आनंद घेत आहेत. हा संपूर्ण व्यासपीठ आणि त्याचा टेलिकास्ट ओम साई MTCने केलेला आहे. कोणत्या क्षणी कोणती गोष्ट टिपायची आणि कोणती गोष्ट प्रेक्षकांना दाखवायची. किंबहुना ओम साई MTC एक चांगलं प्रसारण. रोशन आणि त्यांची संपूर्ण टीम आज जोडली गेलेली आहे या स्पर्धेसाठी. ओव्हर नंबर 3 कडे वळे आणि ओव्हर नंबर 3 साठी विजय धनावडे या नावाचा पर्याय निवडलेला आहे. टीम सायगर या टीमने एका बाजूला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केलेल्या आहेत. किंबहुना पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्येची गती आहे ना ती सुमित धनावडे यांनी प्रखरतेने कमी केली. अवघ्या त्यांनी धावा खर्च केल्या, त्या धावा होत्या 7. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. चला घाई करा, आपण वेळ घेता दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. ही कळकळीची विनंती आहे. आयोजन समितीची वारंवार सूचना येते. या बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न. आणि निश्चित पहा जे मनसुबे आहेत ना रोशन शेलार यांचे की प्रत्येक बॉलच्या पाठीमागे स्ट्राइक माझ्याकडे मला ठेवायचा आहे आणि ते मनसुबे एक शॉट आहे म्हणजे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल असं पंचांनी कळवलेलं आहे. दत्ता मेहर सर, शशी मेहर सर ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिकेसाठी. एकच धाव आणि किंबहुना एकच धाव स्कोरबोर्डला पुढे घेऊन जाईल. जर विजय धनावडे यांनी जर विकेट मिळवली ना तर पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं आणि हे पारितोषिक आहे अक्षय सुर्वे यांच्याकडून. पहा इकडे क्रीज सोडलं होतं, बालंबाल बचावलेले आहेत. आणि यानंतरचा सामना आपण अनाऊन्स करूया. आणि टॉस आहे यानंतर पहिल्या फेरीतला आणि स्पर्धेतला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल पुनवडी विपक्ष नांदगणे. पहिल्या फेरीतला या स्पर्धेतला शेवटचा सामना खेळवला जाईल पुनवडी विपक्ष नांदगणे. यावेळेला बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. या बॉलची उडान 6चा लगान. मैदानाच्या आतमध्ये आता रोशन शेलार यांनी मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय आणि हा बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी स्वतःही वळले आणि बॉललाही वळवलं. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 6 धाब्यांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 33 वरती रोशन शेलार बॅटिंग करतायत. सर्वच बॉल रोशन शेलार यांनी फेस केलेत. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, बॉल थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न
आणि तुम्ही आतापर्यंत जे बॉल जर पाहिले असतील ना तर आतापर्यंत सायगर टीमने टाकलेले बॉल आहेत ते बॉल आहेत तब्बल 16 आणि 16च्या 16 बॉल खेळलेले आहेत रोशन शेलार यांनी. एकही बॉल नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज खेळू शकलेला नाहीये. अद्यापही नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला स्ट्राईक अद्याप मिळालं नाहीये. म्हणजे एक वेगळी रणनीती टीम आसनीने आखलेली आहे या मॅच मध्ये. अधिकचं स्ट्राईक रोशन शेलार यांनी केलेली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. एका बाजूला विजय धनावडे पुन्हा तयार होतील. क्षमता आहे, प्रतिभा आहे. बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलंय की दिशा आहे खराब. हा आहे तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. सायगर संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल त्यासाठी जाळं विणावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. मग आयुष्याला लागलेली नजर आहे ना ती कष्टानेच काढावी लागते आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय उरत नाही. मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे. ती मेहनत आज सायगर टीमला करावी लागेल. क्षेत्ररक्षक येतील का? डीपला आहेत. एकच जाव या बॉलच्या पाठीमागे. अखेरकार मिळेल आणि पहिल्यांदा स्ट्राईक मिळेल या सत्र क्रमांक 1 मध्ये साहिल शेलार या फलंदाजाला. या षटकातला शेवटचा बॉल शेष आहे आणि साहिल शेलार पहिल्यांदा स्ट्राईक करतील. 17 बॉल खेळले रोशन शेलार यांनी आणि 18वा बॉल साहिल शेलार यांच्या वाट्याला आणि हा बॉल हवेत आणि अखेरकार वहिल्या विकेटचं पतन. सायगर टीमला पहिल्या सुयश मिळालंय आणि धक्का क्रमांक पहिला टीम आसनीला लागलाय. साहिल शेलार माघारी.
आक्रमक टोला खेळण्याचा प्रयत्न, फटका खोदून काढलाय समोरच्या बाजूला, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, लाईक अ ट्रेस बुलेट फॉर रन. काय फटका होता, काय ताकद होती फटक्याच्या पाठीमागे पहा. खोलवर पद्धतीच्या बॉलला आक्रमक टोला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि समोरच्या बाजूला बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम आसनी कुठपर्यंत मजल मारल्याने पुन्हा एकदा ओव्हर नंबर 5 साठी आता बोलवलेला आहे. त्यांनी षटक क्रमांक आहे ना दुसरं हाताळलं होतं, 7 धावा दिल्या होत्या. ते सुमित धनावडे सायगरचे ओव्हर नंबर 5 साठी आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं रोशन शेलार, अजय शेलार ही जोडी आहे शेलार बंधूंची मैदानाच्या आतमध्ये. चला रिपोर्टिंग करा टॉस साठी. पुनवडी आणि नांदगाणे आपल्यामध्ये टॉस होत आहे. ओके आलेला आहात आपण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. अंतिम षटक पहिला बॉल. यावेळेला फक्त फ्लिक केलाय, मनगटाचा वापर आहे. क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. आणि निश्चित स्ट्राईक जे आहे ना ते आता अजय शेलार यांच्याकडे दिलेला आहे. रोशन शेलार यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव येते आणि किंबहुना ही संघाला मिळते. एका बाजूला सुमित धनावडे यांनी पहिला बॉल फार चांगला टाकलाय. अंतिम षटकामध्ये धावसंख्येला तुम्हाला लगाम घालावा लागतो, कमी धावा खर्च कराव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची असते, परंतु अंतिम षटकामध्ये फलंदाजांना आक्रमणच करावं लागतं आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं. बॉल क्रमांक 2. यावेळेला हा बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. फुल आहे, पॉवरफुल आहे, वंडरफुल बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल. 6 धावा षटकार. त्या दरम्यानच या ठिकाणी माननीय श्री मंगेशजी सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला छोटासा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. माननीय श्री मंगेशजी सुर्वे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 53 धावा धावफलकावरती आलेली आहे. एका बाजूला शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक. सुमित धनावडे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार करतायत आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. समोरच्या बाजूला फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. एका बाजूला सुमित धनावडे यांच्यावरती आक्रमण कुणी केलं नव्हतं आतापर्यंत आणि ते आक्रमण केलंय अजय शेलार यांनी. पहिल्या षटकांमध्ये एकही मोठा फटका सुमित धनावडे यांनी खर्च केला नव्हता. आणखीन एक बॉल, क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार. शेवटच्या ओव्हर मध्ये दणदणीत फटक्याचा दानपट्टा अजय शेलार यांनी फिरवायला सुरुवात केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चाबूक स्ट्रोक खेळलेले आहेत. परंतु एका बाजूला आता सुमित धनावडे यांना कमबॅक करावं लागेल. याच दरम्यान माननीय श्री सुशांत सुर्वे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निलेश सर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला सुमित धनावडे यांना प्रयत्न करावा लागेल. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल ना याचाच प्रयत्न आता सुमित धनावडे यांना करावा लागेल. कारण प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि त्याची शिदोरी आज खोलावी लागेल. निश्चित काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. प्रेशर, दडपण, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. नो प्लस 4 धावा मिळतील 5. अनिश्चित थोडासा प्रेशर आहे आणि सध्याच्या घडीला सुमित धनावडे यांना आपल्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. पहा नो बॉल आणि धावा मिळतात 5. बॉल गेलाय सीमा पार. 68 धावा धावफलकावरती येत आहेत. सुमित धनावडे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक येतील. पर्यंत मजल मारू शकेल. आणि हा बॉल एस्टांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड यॉर्करचा वार केलीये फलंदाजाची शिकार अंतिम बॉल वरती. परंतु प्रथम बॅटिंग करणारी टीम आसनीने उभारलेली आहे धावा 70 आणि विजयासाठी 71 धावांचं लक्ष आहे टीम सायगर समोर. आपण करूया टॉस. पुनवडी विपक्ष नांदगणे आणि आवाज असेल किरण धनावडे सरांचा. धन्यवाद निलेश सर. तर या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये नांदगणे विरुद्ध पुनवडी असा सामना आहे. पुनवडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नांदगणे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. नांदगणे संघ कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. पुनवडी संघाचा कर्णधार आपली या ठिकाणी वाट पाहत आहे. तर या ठिकाणी एका बाजूला आहे पुनवडी, दुसऱ्या बाजूला आहे नांदगणे. टॉस साठी या ठिकाणी प्रवीण सर आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रवीण दादा शेलार यांच्या माध्यमातून हा टॉस या ठिकाणी घेतला जातोय. नांदगणे विपक्ष पुनवडी असा हा सामना. टॉस स्विंग या ठिकाणी केला जातोय. छापा नांदगणे संघाकडे नाणेफेकीचा कौल गेलेला आहे. तर प्रथम काय करण्याची इच्छा असेल? आम्ही सर्वात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि पुनवडी संघाला कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच. तर क्षेत्ररक्षणाची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. तर या आयोजनाविषयी थोडक्यात 2 शब्दामध्ये काय सांगाल? अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. डांगरेघर हा म्हणजे आमचा शेजारचाच गाव आहे म्हटल्यानंतर आणि पुनवडीसुद्धा आमच्या शेजारचाच गाव आहे. अतिशय सुंदर आयोजन वगैरे केलेलं आहे. खेळपट्टीसुद्धा अतिशय सुंदर आहे. धन्यवाद. तर हे होते नांदगणे संघाचे कर्णधार. या ठिकाणी मी पुनवडी संघाच्या कर्णधाराकडे वळतोय. टॉस थोडासा लॉस झाला आहे, परंतु जर समजा आपण टॉस जिंकला असता तर काय करण्याची मनशा आपल्या मनामध्ये होती? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच निवडणार होतो, कारण त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे नांदगणे संघाचा. त्यासाठी आम्ही पण बॉलिंगच करणार होतो पहिली. तर दोन्ही कर्णधारांना नक्कीच या ठिकाणी एकच अपेक्षा होती. तरी देखील या ठिकाणी दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर पुढील मॅच जी मैदानावर मॅच चालू आहे सायगर विपक्ष, तर नक्कीच यासाठी मी कॉल करेन ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निलेशजी मर्डेकर सर. धन्यवाद. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलात. किरण धनावडे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात प्रेझेंटेशन बॉक्समधून. आपण वळूया सत्र क्रमांक 2 कडे.
आणि सत्र क्रमांक 2 मध्ये विजयासाठी लक्ष आहे ते 71 धावांचा आणि येणारे बॉल आहे 30. या धावसंख्येची आता चिरफाड करायची आहे टीम सायगर या टीमला आणि प्रतिषटकाच्या पाठीमागे लगभग 14ची सरासरी ही ठेवायची आहे आणि ही सरासरी डोळ्यासमोर ठेवून टीम सायगरला बॅटिंग करायची आहे. तर एका बाजूला यापेक्षा कमी धावा देण्याची गोलंदाजी टीम आसनीला करायची, म्हणजे 14 पेक्षा कमी धावा प्रतिषटकाच्या पाठीमागे द्याव्या लागतील टीम आसनीला. म्हणजे अशा प्रकारची मॅच आहे जर तरची आपण चर्चा करतोय, परंतु प्रत्यक्षात तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करताय ना याला फार महत्व आहे. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये 2 नामवंत आणि 2 ऑलराऊंडर खेळाडू टीम सायगरचे. एका बाजूला सचिन धनावडे तर सुमित धनावडे. पहिलं षटक हाताळण्यासाठी दिप्तेश शेलार पहिला बॉल टाकतील सत्र क्रमांक 2चा. 30 बॉल 71 धावांचं लक्ष, 38 सर्कलच्या बाहेर सी कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. हेवी रचना. पहिला बॉल दिप्तेश शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि हा लॉंग स्टॉपला नशिबाचा चौकार. बॉल सीमापार. निश्चित बॅटची आतली कडा घेऊन बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धाब्यांसाठी सुरुवात ही दमदार केलेली आहे. ज्यावेळेस सुरुवात आहे ना आसनीने केली होती ना, आसनीने देखील सुरुवात ही चौकाराने केली होती. बॅटमधून ज्या धावा आल्या होत्या त्या चौकाराने आल्या होत्या आणि टीम सायगरच्याही बॅटमधून धावा चौकाराने आलेल्या आहेत. फक्त आसनीचा स्कोर बोर्ड हा व्हाईट बॉलने सुरू झाला होता असं विश्लेषण आपण करूया. दिप्तेश शेलार आसनी गावचा वेग एका बाजूला. बॉल हवेत उचललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? नाही. बॉल निर्जनसही टप्पा घेतोय. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. आज सचिन धनावडे यांची बॅट तळपणं फार महत्वाचं आहे या मोठ्या सामन्यामध्ये. किंबहुना सुमित धनावडे यांच्या बॅटमधून धावा येणं फार महत्वाचं आहे. दिप्तेश शेलार पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि किंबहुना टाकलेले बॉल आहेत. 2 धावा खर्च केलेले आहेत 6. या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. सायगर टीमला ही जोडी कशा प्रकारची सुरुवात करून देईल आणि पार्टनरशिप किती मोठी उभी राहील ना याच्यावरती हा सामना अवलंबून आहे. किंबहुना आसनी संघ पहिली विकेट कोणत्या बॉलवरती घेईल याच्यावरती देखील आसनी टीमचं बरंचसं काही अवलंबून आहे. समोरच्या बाजूला आक्रमण. क्षेत्ररक्षक येतील का? परंतु बॉलचा पाठमोरा केला जाईल. दोन्ही संघांकडे युवा खेळाडूंचा भरणा चांगला आहे आणि याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा. म्हणजे अगदी रोशन शेलारांनी जे केलं होतं ना तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये सचिन धनावडे यांची. प्रत्येक बॉल आता स्ट्राईक सचिन धनावडे करतायत. ज्यावेळेस आसनी टीमने बॅटिंग केली होती ना पहिले 17 बॉल रोशन शेलारांनी स्ट्राईक केलं होतं आतापर्यंत. आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक आणि वाढतंय धाव फलक आणि या फटक्यांची नितांत गरज आहे टीम सायगरला, कारण 71 धावाचा पाठलाग करायचा आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये सचिन धनावडे घालतायत. मागणी तसा पुरवठा. काउंटर अटॅक. ईट का जवाब पत्थर से. दिप्तेश शेलार यांच्यावरती आक्रमण. शेवटचे आता काही बॉल शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट दिप्तेश शेलार. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न अखेरकार यशस्वी होतोय. संघासाठी काही धावा वाचवल्यात का? किंबहुना काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन धनावडे. तंत्र चांगलं आहे बॅटिंग मध्ये आणि त्या तंत्राचा वापर करत हा फटका पहा. एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा फेस ओपन केला. क्षेत्ररक्षक 2 तिकडे पोहोचले होते आणि अखेरकार बॉल सीमारेषेलगत अडवलाय. शेवटचा बॉल शेष आहे आणि धावफलकावरील धावा आहेत तब्बल 16 बिनगडी बाद. 71 धावांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 30 आहे. सी कॉर्नरला बॅकअप आहे. लॉंग ऑफला बॅकअप आहे आणि हा फटका नटराज मुद्रा. बॉल डीप कव्हरला आपल्या स्टाईलने सचिन धनावडे यांनी पाठवलाय. सचिन धनावडे टिपिकल फटका. एक पाय हवेत घेतला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे नटराज मुद्रेचा आणि किंबहुना धावसंख्या वाढवणारा आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 20 धावा. आणि ज्यावेळेस टीम आसनीने बॅटिंग केली होती त्यावेळेस कुठल्या होत्या 21 आणि टीम सायगरने कुठलेल्या आहेत 20. माननीय श्री विजय विठ्ठल सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांचा देखील या ठिकाणी एक या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान घेतला जाईल. त्याचबरोबर आपण एक सन्मान करत आहोत आणि हा सन्मान आहे ज्यांनी आम्हाला मालिकावीराचा पुरस्कार दिलेला आहे. श्री विजय विठ्ठल सुर्वे जे युवा उद्योजक आहे, ज्यांनी आम्हाला मालिकावीरासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये रोख रक्कम आहे, ट्रॉफी आहे. विजय विठ्ठल सुर्वे युवा उद्योजक आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अजिंक्य चषक 2024च्या वतीने हा सन्मान आपण संपन्न करतोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, बॉल अडवतील सीमारेषे लगत आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धाबा 2 आलेले आहेत आणि ओव्हर नंबर 2 साठी सनी शेलार ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. किंबहुना पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 2 धाबा खर्च केलेले आहेत. एका बाजूला सुमित यांची बॅट आज तळपणं फार महत्वाचं आहे. 2 धाबा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला खेळाडू आहेत, परंतु टीम आसनीला पहिली विकेट टिपावी लागेल. ही पार्टनरशिप आहे ना, ती ब्रेक करावी लागेल आणि किंबहुना कोणता तो बॉल असेल जो आसनी टीमला विकेट मिळवून देईल. ज्यावेळेस सायगर टीमला विकेट मिळाली ना, त्यावेळेस सायगर टीमला वाट बघावी लागली होती. ते बॉल होते तब्बल 17 आणि 18व्या बॉलवरती टीम सायगरला पहिली विकेट मिळाली होती, परंतु टीम आसनीला अद्यापही 8 बॉलमध्ये विकेट मिळालेली नाहीये. त्याचबरोबर आणखीन काही सन्मान आपण करूया. शशिकांतजी उंबरकर यांचाही सन्मान आपण करत आहोत आणि राजू तथा बिरामने या व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. अजिंक्य चषक 2024च्या वतीने खोलवर टप्प्याचा बॉल सी कॉर्नरला आणि हाय बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. जागेवरतून खेळलेला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या भरारी घेतेय, 28 वरती जाऊन पोहोचली आहे. आसनी टीमला पहिल्या 2 षटकांमध्ये 28 मिळाल्या होत्या, तर सायगरला अवघ्या 9 बॉलमध्ये मिळालेल्या आहेत 28. आक्रमण, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का? टप्पा पडल्यानंतर हाई बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आक्रमण, एका बाजूने मोठ्या फटक्यांचा धूमधडाका तर एका बाजूने
शकले नव्हते, परंतु आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. येणारे 18 बॉल विजयासाठी समीकरण आहे 33 धावांचं. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. एका बाजूला आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल टीम आसनीला. जब टूटने लगे हो ना हौसले, बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. 18-33 समीकरण. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार सचिन धनावडे. एका बाजूला सुमित धनावडे, धनावडे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपटलेला बॉल, संपर्क नाहीये. पाठीमागच्या बाजूला बॅकअप. स्ट्रायकर एंडला फेक. एक धाव या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे येणारे 17 बॉल 22ची धाव आहे. 17 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 32 धावा. मॅच बॉल आलेला आहे. सतरा बॉल 32 ची गरज. मॅचला आता उधाण प्राप्त होत आहे. रंग हळूहळू चढू लागलेला आहे. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय, कारण सांगणं कठीण आहे की या मॅच वरची पकड कुणाची मजबूत आहे. कारण येणारे बॉल आहेत आता 17 विजयासाठी बनवायचे आहेत 32 धावा. साहिल शेलार तर स्ट्रायकर एंडला फलंदाज. बॅटिंग मध्ये आहेत सुमित धनावडे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण चांगले दाद मागितली आहे. पलटवार केला या बॉलच्या पाठीमागे आणि किंबहुना एका धावेचा बॉल टाकलाय. दोन बॉल अप्रतिम हाताळलेले आहेत साहिल शेलार. बॅटिंग मध्ये चमक दाखवता आली नव्हती, आता गोलंदाजीमध्ये आपली धमक दाखवतायत. एका बाजूला या दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय, ज्यांनी मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. आपटलेला बॉल आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक सडक पे कडक ठोकलाय षटकार आणि हा बॉल सचिन धनावडे यांनी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. रहा के काटे चूकते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. वाटेत येणारे काटे तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात आणि या बॉलची झेप सीमारेषेच्या पलीकडे गेली आहे 6 धावेंसाठी. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है. आज स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल. साहिल शेलार पुन्हा तयार होतील. आज एक अतुलनीय खेळ करावा लागेल. आज महत्वाकांक्षी बनावं लागेल. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. यावेळेला वेळेच्या अचूकता आणि त्यानंतर बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आज या मॅच मध्ये सीमारेषेला आग लागली आहे. दोन्ही बाजूने धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 50 धावा धाव फलकावरती लागतात टीम सायगरच्या. 71 धावांचा पाठलाग करताना आणि संपूर्ण या मॅच मध्ये आतापर्यंत जर तुम्ही पाहिलत ना तर धावा आलेल्या आहेत. संपूर्ण मॅच मध्ये 120 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आतापर्यंतच्या बॉल मध्ये दोन्ही डावांचा विचार केला ना तर 120 धावा धाव फलकावरती आहेत. 50 धावा आहेत धाव फलकावरती. आसनीने बनवल्या 70, सायगरने बनवलेल्या आहेत 50. म्हणजे आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये 120 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता 14 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. हा बॉल वाईड आहे, म्हणजे 14 बॉल 20 धावांची गरज. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा, सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये, पेठेन मी पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि त्या सामर्थ्यानेच आज लढावं लागेल. 14 बॉल 20 ची गरज. साहिल शेलार तयार. खोलवर टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. संयम ठेवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. एकच धाव मिळेल, म्हणजे 13 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. आता 19 धावा. सामना संपलेला नाहीये.
52 धावांची पार्टनरशिप या जोडीने उभी केली आहे. आपण चर्चा केली की या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. ज्यावेळेस रोशन शेलार आणि साहिल शेलार आले होते त्या जोडीवरती आघाडीचा दारोमदार होता आणि आता सायगर टीमच्या या जोडीवरती दारोमदार आहे की सुरुवात कशा प्रकारची राहतीये. याच बॉलवरती टीम सायगरला पहिली विकेट मिळाली होती. टीम आसनीला मिळेल का? बॉल हवेत आहे आणि हो सेम रिझल्ट आहे. टीम आसनी देखील 18व्या बॉलवरती पहिला गडी गमावला होता आणि टीम सायगरने देखील 18व्या बॉलवरती पहिला गडी गमावला आहे. म्हणजे येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 19 धावा. 12-19 हे गुणोत्तर आहे. परिस्थिती जर आपण पाहिली ना तर दोन्ही संघांची अगदी बरोबरीची आहे. सुमित धनावडे माघारी येतील. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूठे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि ते इरादे आज मजबूत ठेवावेच लागतील. 12 बॉल 19 धावांची गरज. आपलं भविष्य हे आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यात कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. 12 बॉल 19 ची गरज. 12-19 थरार. ओव्हर नंबर आता 4 मध्ये पुन्हा एकदा सनी शिलार नावाचा पर्याय टीम आसनीने निवडलेला आहे. फार मोठी उमेद टीम आसनीची, तर एका बाजूला मोठी उमेद म्हणजे सचिन धनावडे नावाची टीम सायगर साठी. एका बाजूला बॅटिंग मध्ये आकाश धनावडे आलेले आहेत. फुलटॉस बॉल, मनगटी फटका, मनगटाचा झटका आणि 4 धावांचा फटका. बॉल सीमा पार, चौकार. खोलवर पद्धतीच्या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. मनगटाचा झटका आणि 4 धावांचा फटका. लॉंग लेग सीमारेषा ओलांडतोय सचिन धनावड्यांच्या बॅटमधून. आणखीन एक क्लासिकल चौकार. एका बाजूला कुठेतरी याच्यावरती लगाम घालावा लागेल. टीम आसनीला डावपेच आखावे लागतील, रणनीती आखावी लागेल. हीच ती महत्वाची विकेट. क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत सचिन धनावडे मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत टीम सायगर मोकळा श्वास घेणार आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल आता 57 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 71 धावांचं लक्ष. परंतु आज आकाश धनावडे कशा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. सनी शिलार यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलंय. निश्चित आज चांगला खेळ करावा लागेल, प्रभावशाली मारा करावा लागेल. सनी शिलार एक युवा खेळाडू आहे टीम आसनीचे. गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे भेदकता आहे, परंतु ती धार आज प्रखरतेने दाखवावी लागेल. स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर आज उभा करावा लागेल. हा बॉल सोडून दिलाय आणि निश्चित पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. आज पराकोटीचा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. आता समीकरण उरलेलं आहे 10 बॉलच्या पाठीमागे. विजयासाठी बनवायच्या आहेत 13 धावा. संघर्षाने भरलेला सामना. समोरच्या बाजूला आक्रमण, लॉंग ऑनला खेळाडू झडप घालतायत, परंतु अखेरकार अजय शेलारांच्या हाताला स्पर्श करून बॉलने ओलांडले सीमारेषा. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो. आणखीन एक मोठा फटका टीम सायगर साठी. अजय शेलारांचे प्रयत्न कमी पडले, झडप घातली, परंतु हाताला स्पर्श करून बॉलने ओलांडले सीमारेषा. सरळ 6 धावेंसाठी आला तो हा षटकार टीम सायगर साठी. सनी शिलार राऊंड द विकेट. अनिश्चित प्रेशर आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे. 1 धाव मिळाले प्लस वाईड, अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. आज आसने टीमला प्रयत्नांची उंची वाढवावीच लागेल. या मॅच मध्ये चांगला खेळ करावाच लागेल. आज संकटाच्या पेचातून आसनी टीमला बाहेर कोण काढेल. एका बाजूला समीकरण झपाट्याने बदललंय. येणाऱ्या 9 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 5 धावा. 9-5. या बॉलला फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्रायकर एंडला फेक. 8 बॉल 4 ची गरज आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे, त्यामुळे सांगणं कठीण आहे.
की कोणता संघ सामना जिंकेल, परंतु सध्या जर आपण पाहिलं ना तर बॉल जास्त आणि धावा कमी आहेत. येणारे 8 बॉल 4 धावांची गरज आहे. स्वतःला नशीब बदलता आलं पाहिजे आणि आज ते नशीब कोण बदलेल? समोरच्या बाजूला विकेटचं पतन. 7 बॉल 4 धावांची गरज. एका बाजूला फलंदाज माघारी जातील, आकाश धनावडे माघारी जातील, परंतु जमेची बाजू ही आहे की सचिन धनावडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 बॉल 4 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 37 धावांचा खेळ सचिन धनावडे यांनी उभा केलाय, परंतु मॅच फिनिश कोण करेल? आसनी की सायगर? सायगर की आसनी? मैदानाच्या आतमध्ये यश आलेले आहेत. 7 बॉल 4 धावेंची गरज आहे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा है एक बड़ा इतिहास. शेवटचा बॉल बरंचसं काही सांगून जाईल. 7 बॉल 4 ची गरज. शेवटचा बॉल हवेत खेळलाय, झेल होईल का? आणि एका बाजूला सूर मारला, डायव्ह केलं, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. ही जिद्द, ही चिकाटी आहे, ही तळमळ आहे. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. ते समीकरण शिल्लक राहिलेलं आहे 2. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. 6 बॉल 2. गोलंदाजी मार्ग वरती कुणाला आणलं जाईल या महत्वाच्या षटकासाठी? एका बाजूला सचिन धनावडे आहेत, ज्यांनी बॅटिंग करताना उभारलेले आहेत धावा 39. ओव्हर नंबर 5 साठी प्रतीक शिलार. मोठी उमेद टीम आसनीची. 6 बॉल 2 ची गरज. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळेल का? आणि हो, धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक. आता बनवायची आहे फक्त 1 धाव. एका बाजूला टीम सायगरने सामना कंट्रोल केला, सामन्यावरची पकड मजबूत केली, बॅटच्या माध्यमातून ही धाव आहे. आता येणारे 5 बॉल 1 धावेचा बचाव. कठीण गोष्टी देखील शक्य होतात, फक्त आता चांगली मेहनत आणि उंची वाढवावी लागेल प्रयत्नांची. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. आणि अखेरकार ही विजयाची धाव बनली आणि संपूर्ण मॅच मध्ये 140 धावांपेक्षा धावा बघायला मिळाल्या. मित्रांनो, दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. जबरदस्त दोन्ही संघांचा खेळ राहिला. 140 धावा या मॅच मध्ये बघायला मिळाल्या आणि अखेरकार सायगर संघाने विजय मिळवलाय. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करूया, ज्यांनी बॅटिंग करताना हा सामना शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये झुंजले आणि बॅटिंग करत असताना बॅटमधून आलेले चौकार होते तब्बल 3 आणि 4 आणि षटकार होते तब्बल 2 आणि याच्या मदतीने धावा बनवल्या. 38 धावा आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला सचिन धनावडे, प्लेयर ऑफ द मॅच. एका बाजूला आसनी टीमचा आपण आभार मानी. आपल्या संघर्षाला आमचा सलाम आहे. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. काही सन्मान आम्ही करत आहोत. शशिकांतजी उंबरकर यांचाही सन्मान आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला मालिकावीराचा पुरस्कार दिलेला आहे, ते ज्यांनी विशेष सहकार्य आम्हाला केलं, या पुरस्कारासाठी श्री विजय विठ्ठल सुर्वे उद्योजक यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. त्यानंतर आम्ही सन्मान करत आहोत राजेंद्र शेलार, त्याचबरोबर दीपक सुर्वे आहेत, गणेशजी सुर्वे आहेत, प्रवीणजी सुर्वे आहेत आणि त्याचबरोबर अक्षय सुर्वे यांच्या वतीने जो पुरस्कार होता पहिल्या विकेटसाठी, तो पुरस्कार होता विजय धनावडेंसाठी. तो पुरस्कार आपण स्वीकारावा ही विनंती आपण